किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। नवरात्र स्पेशल भागात आज आपण उपवासाचा पौष्टिक शिरा करणार आहे। तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक मोठी वाटी राजगिरा पीठ घेतलेला आहे। त्यासाठी राजगिरा अगदी हलकासा भाजून घेतला आणि त्याचं पीठ करून घेतलं। पाऊण कप साखर घेतली। गरजेनुसार तूप वापरणार आपण। 1 कप दूध घेतलेलं आहे। ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत। चला तर आता आपण शिरा करायला सुरुवात करू। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आता आपण तूप टाकू। आता आपण राजगिराचं पीठ टाकू। अजून थोडं तूप टाकते त्याच्यामध्ये। जसं आपण पीठ भाजतो तसं त्याला तूप सुटतं। आता पुरेसं आहे तूप। छान थोडासा लालसर रंगावरती भाजून घेऊ आपण आता। राजगिरा हा पौष्टिक असतो। हा उपवासाच्या वेळेसच खायचा असं काही नाहीये, इतर वेळी तुम्ही खाऊ शकता। कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतात, प्रोटीन्स असतात। लहान बाळांना द्यायला सुद्धा छान आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आजी आजोबांना द्यायला सुद्धा छान आहे। हा तो म्हणजे पौष्टिक आहे, त्याच्यामुळे खाल्लाच पाहिजे। तो इतर वेळी खाल्ला पाहिजे। हा कसा आता पीठ भाजलं गेलेलं आहे। आता तूप सुटलेलं आहे त्याला। छान असा हलका हलका झालेला। असं केलं की जाळी दिसते त्याला, म्हणजे आपलं राजगिऱ्याचं पीठ भाजलं गेलेलं आहे। त्यात आता आपण गॅस मंदच ठेवायचा आणि त्याच्यात दूध टाकायचं। दूध गरम करून घेतलेलं आहे मी। दूध गरमच टाकायचं, गार दूध टाकायचं नाही याच्यामध्ये। पूर्ण कपभर दूध मी याच्यात टाकलेलं आहे। आता पिठाच्या याच्यानुसार अवलंबून असतं की किती वेळ दूध लागेल ते। आता साखर टाकते हा त्याच्यामध्ये। पाऊण वाटी साखर घेतलेली आहे मी। चमचा वेलची पावडर टाकली आणि ड्राय फ्रूट्स पण टाकून घेते। आता झाकण ठेवू आपण। 2-3 मिनिटं वाफ येऊ देऊ। बघा आता आपला मऊ लुसलुशीत असा छान पौष्टिक शिरा तयार आहे। तूप सुद्धा सुटलेलं का छान आहे, मस्त दिसतोय। राजगिऱ्याचा पौष्टिक शिरा आता आपला तयार आहे। तर तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा आणि मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।